उपवासाला खाता येईल असे फ्रूट कस्टर्ड मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. पण हे फ्रूट कस्टर्ड मी विदाऊट कस्टर्ड पावडर केलेलं आहे आणि अगदीच घरच्या साहित्यातून बनवून तयार होते. हे क्रीमी दिसणारं फ्रूट कस्टर्ड मी कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी कस्टर्ड बनवण्यासाठी 1 वाटी मखाना घेतलेले आहे, तसे ड्रायफ्रूट्स घेतले आहे. याच्यामध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे. 10 ते 15 काजू बदाम घेतले आहे प्रत्येकी. बदाम मी आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि 2 चमचे मी ते मगज बी सुद्धा पाण्यात भिजवून ठेवले होते. सगळं साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत. हे साहित्य मी कोमट दुधामध्ये भिजवणार आहे. त्यासाठी मी ते 1 वाटी कोमट दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये मी आधीच केसर भिजत घातलेली होती. त्यानंतर आपण हे साहित्य 10 मिनिटं तरी आपण याला भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून आपले हे जे साहित्य आहे व्यवस्थित भिजल्या जाईल आणि जे मखाने आहे तेही सॉफ्ट होतील. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात रंग किती सुंदर आला आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित भिजलेलं आहे. केशर टाकल्यामुळे सुंदर असा रंग आलेला आहे. हे बघा, आपले इथे हे मखाने व्यवस्थित भिजलेले आहे. तर हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 2 चमचे एवढी साखर घातली आहे. छान असं मऊ वाटून घ्यायचं आहे आपल्याला. या दुधामध्येच व्यवस्थित वाटलं जातं. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे याची. कस्टर्ड तर तयार झालं आहे. आता मी इथे काही फळं कापून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी केळी घेतलेली आहे, अर्धा मी इथे डाळिंब घेतलेला आहे आणि अर्धा सफरचंद घेतलेला आहे. जे आपण मिश्रण मिक्सरला वाटलं होतं कस्टर्डचं ते इथे मी बोलमध्ये काढून घेतलं आहे. सगळे फळं आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे अजून काही फळं ॲड करू शकतात. पाव चमचा एवढे मी इथे वेलची पावडरही घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला. हे बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात. याच्यामध्ये मी अजिबातच कस्टर्ड पावडरचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही हे उपवासाला सुद्धा खाऊ शकतात. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. कस्टर्ड आपण याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. वरतून मी काही काजू बदामी घातलेली आहे, केशरही घातली आहे पुन्हा, जेणेकरून हे अजून छान दिसेल. फ्रूट कस्टर्ड हे थंडच छान वाटतं, त्याच्यामुळे आपण याला फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवणार आहोत. तर आहे ना अगदी सोपी रेसिपी ही. तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड उपवासाला देखील खाऊ शकतात. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतं. आता मी तुम्हाला एका इथे वाटीमध्ये काढून दाखवते आहे. छान सजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आहे? कस्टर्ड पावडर न वापरता मी इथे फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आहे. तर आहे ना अगदी सोपी रेसिपी आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे. झटपट बनवून तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने हे फ्रूट कस्टर्ड नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.